लवकरच संक्रांतीचा महिना येत आहे, हळदी कुंकाचा. तर त्यासाठी आम्ही हलव्याचे दागिने बनवले ते आणि फोटोशूट करणार आहेत. त्यासाठी मार्केटमधून बाहेरून जाऊन सामान आणलं होतं, हे बघा. आणि 2 मॉडेल तयार केलेत आम्ही, एकदम सुंदर अशा. छान छान मेकअप केला मॅडमने आणि हलव्याचे दागिने घातले ते सगळे अंग भरून. आणि मी पण माझं फोटोशूट केलं आणि मी माझी काहीच तयारी नव्हती केलेली. आणि हे बघा, त्या फोटोशूटसाठी निघून गेल्या बाहेर आणि मी घरी आले, स्वयंपाक केला आहे मी छान. मी दिवसभर थकते खूप दिवसभर उभा राहून. तर आज माझ्यासाठी वेगळा दिवस होता, स्पेशल होता. छान फोटोशूट करायला भेटलं मला. आणि मी चॉकलेट घेऊन आले या खुशीमध्ये मुलांना, एक कॅडबरी आणलेली. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी चटणी बनवले जेवणासाठी, शेंगदाण्याची चटणी बनवली छान अशी. आणि गावाकडून छान भाज्या आल्या त्या हिरव्यागार. ह्या थंडीमध्ये मला एकदम छान भाज्या खायला मिळाल्या, ताज्या ताज्या आणि घरच्या शेतातल्या, बिलकुल एकदम बिना रसायनाच्या. तर बघा किती छान भाज्या आणल्यात आहे. आईने दिलेत, माझ्या भावाने घेऊन आले ते. तर ऊसाचे टिपरे पण दिले ते छोटे छोटे करून. भेंडी दिली, गावरान भेंडी आहे त्याच्यामध्ये. आणि तुरीच्या शेंगा दिल्यात आहे. ही तिसरी वेळ आहे माझी तुरीच्या शेंगा आणायची. तर छान भाज्या भेटल्यात आहे. मी रोज उठून तयारी करून क्लासला जाते, त्याच्यामुळं कधीतरी व्हिडिओ येत नाही माझा, व्लॉग बनवला जात नाही. तर बाकीचे कामं राहून जातात माझे क्लासला गेल्यामुळं. तर खूप साऱ्या भाज्या येतात 2 दिवसाला. आणि भाज्या स्वच्छ धुवून ठेवते मी आता व्यवस्थित. आणि हा चुक्याची फुलं येतं, एकच आलं आहे तोरण हे. तर एवढी उंच झाली ही भाजी. ही गावरान भेंडी आहे, पांढरी. आपल्या शेतात झाडं होते ह्याचे. तर भरपूर भेंड्या निघतात, 8 दिवसातून एकदा येतात. आणि मी क्लासहून आले की मला हा भयंकर खोपडी दिसली. तुम्हाला कसं वाटलं हिचं चित्र? आवडलं तर सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.